मतदान कार्डमध्ये तुम्हाला ऑनलाईन दुरुस्ती करायची असेल, म्हणजेच नाव, पत्ता किंवा डेट ऑफ बर्थ जे काही चेंजेस करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला गुगलवरती voters.eci.gov.in अशी साईट टाकून घ्यायची. साईटची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. ह्या साईटवरती गेल्यानंतर तुम्हाला फिल फॉर्म 8 म्हणून ऑप्शन दिसतो. त्याच्यावरती तुम्ही शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स, करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्टरल रोल, रिप्लेसमेंट ऑफ इपिक एवढे सगळे ऑप्शन आहेत. म्हणजे तुम्ही जर शिफ्ट करत असाल तर किंवा करेक्शन करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म 8 भरून करू शकता. इथे फिल फॉर्म 6 म्हणून ऑप्शन आहे, तो तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला वोटिंग कार्ड काढायचं असेल तर आहे. आणि फॉर्म 6A आहे, तो NRL लोकांसाठी आहे. तर या ठिकाणी आपल्याला फॉर्म 8 भरून घ्यायचा आहे. तर फॉर्म 8वरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी साइन अप म्हणून ऑप्शन दिसेल. इथे क्लिक केलं आहे, साइन अप म्हणून ऑप्शन दिसेल. साइन अप केव्हा करायचं आहे, जेव्हा तुम्ही तुमचं लॉग इन नाही आहे ह्या ठिकाणी साईटवर तुम्ही पहिल्यांदा आलेला आहात तर तुम्हाला साइन अप करून घ्यावं लागेल. जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर असाल तर तुम्ही लॉग इन करून या ठिकाणी फॉर्म भरू शकता. तर पहिल्यांदा आलात म्हणून साइन अपवरती जायचं आहे. साइन अपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर भरून घ्यायचा आहे. तुमचा ईमेल ॲड्रेस ऑप्शनल आहे. कॅप्चा कोड टाकून कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी सगळी माहिती भरून घ्यायची आहे आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुमचं फर्स्ट नेम लिहून घ्यायचं आहे, नंतर लास्ट नेम, नंतर पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड. एक पासवर्ड तयार करायचा आहे, तो पासवर्ड तुमच्याकडे राहणार आहे आणि रिक्वेस्ट OTPला क्लिक करायचं आहे. रिक्वेस्ट OTPला क्लिक करून घेतल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल तुमच्या मोबाईल नंबरवरती. तो OTP तुम्हाला या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे. OTP फिल करून झाल्यानंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर यू आर सक्सेसफुली साइन अप असं लिहून येईल. आता तुम्ही लॉग इन करू शकता. लॉग इन करताना जो तुम्ही मोबाईल नंबर आता टाकलेला तो, पासवर्ड जो क्रिएट केलेला तो आणि कॅप्चा कोड टाकून रिक्वेस्ट OTPला तुम्हाला पुन्हा क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे रिक्वेस्ट OTPला क्लिक केल्यानंतर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला व्हेरीफाय आणि लॉग इनवरती क्लिक करायचा आहे. OTP टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पुन्हा इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला फॉर्म 8वरती जायचं आहे. तर या ठिकाणी आपण फिल फॉर्म 8वरती क्लिक करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही फिल फॉर्म 8वरती क्लिक करणार, क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सेल्फ आणि अदर इलेक्टर म्हणून ऑप्शन दिसेल. तर आपण अदर इलेक्टर म्हणून ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि तुमच्याकडे इपिक नंबर म्हणजे तुमचा जो वोटिंग IDचा नंबर असतो तो नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी वोटिंग IDचा नंबर तुमच्या वोटर IDवरती असणार आहे, तो टाकून घ्यायचा आणि सबमिटवरती क्लिक करायचा. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं ते पूर्ण नाव दिसेल. तुमचं नाव बरोबर आहे का बघून घ्यायचं आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील. त्याच्यामध्ये शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स पहिलं ऑप्शन आहे. शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स म्हणजेच तुम्ही जर तुम्हाला तुमचं नाव म्हणजे जिथे तुम्ही मतदान करता तिथूनच शिफ्ट करायचं असेल तर तुम्हाला तो ऑप्शन निवडावा लागेल. दुसरा ऑप्शन आहे करेक्शन ऑफ एंट्रीज. तर करेक्शन ऑफ एंट्रीज ऑप्शन जेव्हा आपल्याला नाव किंवा पत्ता बदलायचा आहे किंवा डेट ऑफ बर्थ बदलायचा आहे. तर शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स कशासाठी आहे, जर तुम्हाला डायरेक्ट तुमचं वोटिंग लिस्टमधलं नाव तिकडून काढून दुसरीकडे टाकायचं आहे. विथिन असेंब्ली आणि आउटसाईड असेंब्ली असे 2 ऑप्शन आहेत. म्हणजेच जिल्ह्यातल्या जिल्ह्यामध्ये की दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्याच्यासाठी. आता इथे आपण करेक्शन करणार आहोत. तो करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्टरल रोल हा ऑप्शन आहे, तो सिलेक्ट करून तुम्हाला या ठिकाणी ओके करायचं आहे. ह्या ऑप्शनमध्ये तुम्ही पत्ता पण चेंज करू शकता, नाव, डेट ऑफ बर्थ चेंज करू शकता आणि फोटो पण चेंज करू शकता. चेंज करून तुम्हाला नवीन जो वोटिंग ID आहे तो तुमचा 20 ते 25 दिवसामध्ये तुमच्या पत्त्यावरती येऊन जातो. तर या ठिकाणी तुम्ही तुमची माहिती आहे ती बघून घ्यायची आहे. या ठिकाणी ऑटोमॅटिकली काही गोष्टी फिल आउट होऊन असतात, त्या बघून घ्यायच्या. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी जेव्हा नेक्स्ट करणार, आता हे सगळं बरोबर आहे, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट ऑलरेडी फिल आहे. नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. तुमचं नाव आणि तुमचा वोटिंग कार्डचा नंबर तो सुद्धा ऑलरेडी फिल आहे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड आहे का असं विचारलं आहे. जर असेल तर तुम्ही आधार नंबरला टिकमार्क करून घ्यायचं आहे त्या ऑप्शनला आणि तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर तुमचं स्वतःचा आहे की वडिलांचा किंवा आईचा आहे. तर स्वतःचा असेल तर सेल्फवरती क्लिक करायचं आहे किंवा वडिलांचा किंवा आईचा असेल तर फादर किंवा मदर याच्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर तुमचा ईमेल ID जो तुम्हाला टाकायचा असेल तर तो पण तुमचा स्वतःचा असेल तर सेल्फवरती टिकमार्क करून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरून घ्यायच्या आहेत. तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर आणि तुमचा मेल ID ह्या सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी टाकून घ्यायच्यात आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे.
तर या ठिकाणी आपण सगळं गोष्टी फिल करून घेतल्यात. नंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन तुम्ही चूज केलेला आहे करेक्शन ऑफ एंट्रीज, म्हणजे तुम्हाला तुमच्या वोटिंग कार्डमध्ये करेक्शन करायचं आहे. तर तो ऑप्शन ऑलरेडी तुम्ही सिलेक्ट केलेला आहे, त्याच्यावरती डॉट असणार. नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं काय चेंज करायचं आहे, नाव चेंज करायचं आहे का डेट ऑफ बर्थ चेंज करायचे, खूप सारे ऑप्शन आहेत इथे. तुम्ही एका टायमाला फक्त 4च एंट्री म्हणजे 4च एंट्री ज्या आहेत त्या करेक्ट करू शकता. म्हणजे एकतर नाव, पत्ता, मोबाईल नंबर, फोटो बदलला तर ते 4च करू शकता. तर तुम्हाला काय काय चेंज करायचे त्याला तुम्हाला टिकमार्क करून घ्यावं लागेल. तर या ठिकाणी आपल्याला नाव चेंज करून घ्यायचं आहे आणि पत्ता चेंज करून घ्यायचा आहे. तर नावावरती टिकमार्क करून घ्यावं लागेल आणि ॲड्रेसवरती टिकमार्क करून घ्यावं लागेल. जर तुम्हाला फोटो करायचा असेल तर फोटोवरती टिकमार्क करून घ्यायचा आणि तुमचा जो नवीन फोटो अपलोड करायचा तो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून तुमच्या वोटिंग कार्डवरती नवीन फोटो येणार. तर या ठिकाणी आपल्याला जे चेंज करायचं त्याच्यावरती आपण टिकमार्क करून घेऊया. तुम्ही टिकमार्क केल्यानंतर या ठिकाणी बॉक्स ओपन होतील, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती भरून घ्यायची. आता नेमच्या इथे फर्स्ट नेम, सरनेम ह्या 2 गोष्टी टाकून घेतल्यानंतर खालच्या बॉक्समध्ये आपोआप मराठीमध्ये सुद्धा येऊन जाईल. जेव्हा मराठीमध्ये येईल तेव्हा तुम्ही मराठीमध्ये व्यवस्थित नाव आहे ना ते बघून घ्यायचं, जर नसेल तर मराठीमध्ये नीट टाकून घ्यायचं. त्यानंतर पत्ता पण हाऊस, बिल्डिंग, अपार्टमेंट नंबर, पोस्ट ऑफिस, टाऊन आहे की विलेज आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा भरणार तेव्हा खालच्या बॉक्समध्ये मराठीमध्ये सुद्धा येणार. तर मराठीमध्ये जेव्हा येणार तेव्हा तुम्ही ते मराठीमध्ये पण बरोबर आहे ना हे बघून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी भरून घेऊया, फिल करून घेऊया. फिल करून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे आहेत. डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही नेमसाठी काय प्रूफ देत आहे, तर इथे तुमची जी फाईल आहे ती 2 MB साईजमध्ये पाहिजे. JPEG किंवा JPEG, PNG, PDF कोणत्याही फॉर्मॅटमध्ये चालणार आहे. तुम्ही इथे नावासाठी काय देणार आहात तर आधार कार्ड देणार आहात. तर तुम्ही आधार कार्ड हे ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला आधार कार्ड अपलोड करावं लागेल. परत पत्त्यासाठी काय देणार आहात तर आधार कार्डच देणार असाल तर आधार कार्ड चूज करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला फाईल अपलोड करून घ्यायची आहे. आणि फाईलची साईज आहे ती 2 MB पाहिजे. PDF असेल तरीसुद्धा चालेल. तर या ठिकाणी आपण आधार कार्ड अपलोड करून घेतला आहे. तुम्हाला मी अपलोड कसं करायचं ते सुद्धा दाखवते. ॲड्रेस अपलोड करण्यासाठी आधार कार्ड चूज फाईलला क्लिक करायचं. तुम्ही ज्या ठिकाणी तुमची फाईल ठेवलेली असेल त्या ठिकाणी ती फाईल शोधून घ्यायची. त्यानंतर ती फाईल या ठिकाणी अटॅच करून घ्यायची. अटॅच झाल्यानंतर खाली ब्ल्यूमध्ये लिहून येईल. ब्ल्यूमध्ये लिहून आलं की समजून जायचं तुमची फाईल व्यवस्थित अटॅच झालेली आहे. जर साईजचा काही प्रॉब्लेम असेल तर तसं येत नाही ब्ल्यूमध्ये. मग नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला इथे प्लेस टाकून घ्यायचे. डेट ऑटोमॅटिकली येऊन जाईल, तुम्ही फॉर्म भरताय ती. प्लेसचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला पुन्हा नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे जो बॉक्समध्ये कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा कोड टाकून इथे खाली ऑप्शन आहे प्रिव्ह्यू अँड सबमिट, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा पूर्ण फॉर्म तुम्हाला शो होईल. तुम्ही जी माहिती आता भरली ती तुम्हाला दिसेल. बरोबर असेल सबमिट करून घ्यायचं, येस करून घ्यायचं. आर यू शुअर, येस करायचं. येस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड एक्नॉलेजमेंट म्हणून ऑप्शन दिसेल. तुमचा जो रेफरन्स नंबर आहे तो तुम्हाला शो होईल. तर तुम्ही ते एक्नॉलेजमेंट डाउनलोड करून ठेवू शकता. तुमचं जे वोटिंग कार्ड आहे ते 20 ते 25 दिवसामध्ये तुमच्या पत्त्यावरती येऊन जातं. तरी पण तुम्ही तोपर्यंत ही रिसिप्ट म्हणून वापरू शकता. जर तुम्हाला एमर्जन्सीमध्ये कुठे दाखवायचं असेल तरी तुम्ही ही रिसिप्ट ॲज अ लीगल पर्पज वापरू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर ज्यांना महत्त्वाचं आहे त्यांच्यासोबत शेअर करा.